आपण आलात आणि आम्ही मागितलं नाही काही असं पण बरोबर नाहीये। मागू ना सर, आम्हाला एक गोष्ट हवी आहे सर, म्हणजे आम्हाला आमची नवीन जिल्हा परिषद हवेत। माझे डिपार्टमेंट्स खूप ठिकाणी, खूप जुनी बिल्डिंग आहे सर, आणि माझे डिपार्टमेंट दुसरीकडे गेल्यामुळे काम करताना आमचे मापारी साहेब सेंट्रल बिल्डिंगला बसतात, त्यांना बोलवायमध्ये 10 मिनिटं जातात, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन नीट करताना, आणि क्वार्टर चांगल्या डिसमेंटल्डच आहेत सर। त्याच्यामुळे आमचा सेसचा निधी जातोय भाडं देण्यात, आणि चांगले अधिकारी जेव्हा आम्हाला इकडे बोलवायचे असतात तेव्हा क्वार्टर्स पण चांगले देणं असणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही बिल्डिंग, मी हात जोडून जिल्हा परिषद तर्फे विनंती करते की आम्हाला नवीन जिल्हा परिषद इमारतीसाठी आपण निधी द्यावा। आणि दुसरी गोष्ट, आमच्या आस्थापनाचे सगळे अधिकारी जास्तीत जास्त आम्हाला चांगले द्यावेत। आणि तिसरी गोष्ट सर, ही माझी वैयक्तिक आहे, पण तुम्हाला बोलल्याशिवाय थांबा ना। सगळ्या विषयाची नोंद ताई मी घेतलेली आहे, काळजी करू नका। या ठिकाणी अनेक विषय झाले, खास करून या ठिकाणी मी येत असताना मगाशी ताईने आल्या सांगितलं, आमच्या राणादादांनी सांगितलं की 1900 कधीच्या इमारत ती जिल्हा परिषदेची 1990 साली धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे, आणि तेव्हापासून ती इमारतीची अवस्था फार काय चांगली नाही आहे, आणि जेवढी इमारत आहे त्याच्यामध्ये अख्खी जिल्हा परिषद आमची बसत नाही आहे। राणादादांनी सांगितलं की PPT मॉडेल आम्हाला करण्याची परवानगी द्यावी। दादा आम्ही प्रस्ताव द्या, तुम्ही प्रस्ताव द्या, तुमचा प्रस्ताव मान्य झाला तर ठीक आहे, परंतु आज मी सांगून जातोय, आमच्या भगिनी जोपर्यंत धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत तोपर्यंत तुमचा भाऊ तुम्हाला या इमारतीसाठी लागेल तेवढा व्यवस्था करेल, आणि त्याची मान्यता आपण जिल्हा परिषद, त्यांनी नाही PPT मॉडेल मंजूर झालं तरी सुद्धा शासनाच्या वतीनं जिल्हा परिषद इमारत बांधू आपण, अजिबात चिंता करू नका। त्यामुळे जी व्यवस्था आपल्याला